नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। तर आज मी आपल्याशी एका विषयावर संवाद साधणार आहे, जो विषय कुठलाही आपण धार्मिक विधी करतो किंवा व्यावहारिक एकूणच आपल्या आयुष्यावर परिणाम करणारा आहे। विशेषतः धार्मिक विधींबाबत किंवा आयुष्यातील येणाऱ्या प्रसंगाबाबत या विषयाचं चिंतन आपण करू शकतो। तो विषय आपले आत्मिक नातेसंबंधाबाबतीतही प्रभावी ठरतो आणि धार्मिक विधी करतानाही त्यातून जे काही पुण्य प्राप्त होणार आहे त्या पुण्यात कमतरता निर्माण करतो। आपल्याला पुण्य प्राप्त होऊ देत नाही, मिळालेलं पुण्य टिकत नाही, असा हा आजचा विषय आहे। तो विषय म्हणजे संशय। संशय घेतल्याने काय होतं, धार्मिक विधींबाबत म्हणा किंवा एकूणच आपल्या आयुष्याबाबतीत संशय किती परिणाम करणारा आहे, संशयाने किती आपली अधोगती होते, तो विषय आपण आज घेऊ। तर संशय कृत धर्म कर्माते नासवी, धर्म मार्गे पुण्य संचय नाही। संशय कृत धर्म कर्मा ते नासवी। कुठलंही धर्मकर्म आपण जर केलेलं असेल किंवा करत असू, त्याबाबत जर आपण घडून गेल्या धार्मिक विधी किंवा धर्मकर्म केल्यानंतर त्यावर जरी संशय घेतला तरी आपलं तिथे कर्मा नासवी, त्या कर्माला नासवायचं काम संशय करत असतो। कृत धर्मकर्मा म्हणजे आपण धर्मकर्म केल्यानंतर त्यावर संशय व्यक्त केला तरी ते कर्म नासवलं जातं संशयामुळे। आणि मग धर्ममार्गे पुण्य संचय नाही, म्हणून केलेल्या कर्मातही संशय घेतल्याने पुण्य संचय होत नाही। थोडक्यात कुठल्याही विधीबाबत घडताना किंवा घडून गेल्यानंतर जो संशय असेल आणि जो विनाकारण असेल, कुठल्याही कारण नसताना एखाद्या गोष्टीवर घेतलेला संशय केलेल्या धर्मकर्माचं पुण्याचं नाश करायचं काम हा संशय करत असतो। सदकर्मांतरी संशय जो व्यक्त करी, श्रद्धेने तोडी पाप तयाचे पाठी। कुठलंही सत्कर्म असेल, त्या सत्कर्मावर जो संशय व्यक्त करतो अशी व्यक्ती काय करते तर श्रद्धेस तोडी पापतयाचे पाठी। एखादी व्यक्ती सत्कर्मात असते, त्या सत्कर्मात असलेल्या व्यक्तीला जर त्याबाबत संशय निर्माण करून दिला त्या व्यक्तीने, तर त्या व्यक्तीची जी श्रद्धा आहे त्या सत्कर्माबाबत, ते श्रद्धेला तडा जातो आणि त्या श्रद्धेला तडा गेल्यानंतर ती व्यक्ती आयुष्यात कशी वागते त्या सर्वाला कारणीभूत संशय निर्माण करणारी व्यक्ती असते, तिच्या माथी ते पाप बसतं किंवा तिला ते पाप लागतं। संशय निर्माण केल्याचंही पाप लागतं, संशय घेतल्याचंही पाप लागतं। जर ते सत्कर्म खरोखर असेल आणि त्यात संशय निर्माण करून दिला किंवा संशय घेतला तर एवढ्या सगळ्या गोष्टी त्यामागे घडत असतात। संशय घेतल्याने आत्मग्लानी, आत्मनाश होतोच। हा संशय व्यक्ती सजीवांना तर त्रास देतोच, आत्मनाश होतो, आत्मग्लानी येते, परंतु निर्जीव वस्तूवरही संशय घेतला जातो, ती वस्तू फोडली जाते। इतका संशय असा आहे की सजीवांवरही घेतला जातो, पण निर्जीव जे वस्तू आहे, जे काही करू शकत नाही, त्या वस्तूवर जरी संशय आला तरी ती वस्तू तोडली जाते, फोडली जाते। एवढा हा संशय असतो जो सर्वनाश करण्याचा कारणीभूत ठरतो। तो वस्तुमात्रांना देखील सोडत नाही, स्वतः आत्मनाश करतात परंतु त्या वस्तूचाही करतात, एवढा संशय असा असतो। एक संशय घेतला की एका संशयातून अनेक संशयांचा जन्म होतो। एक संशये अनेक संशय जन्मती, एकातून वृद्धी संशयी वृत्ती। एक संशय घेतला, त्या संशयातून पुढे अनेक संशय जन्माला येतात आणि मग एकातून वृद्धी आणि संशयी वृत्ती। मग त्या एकातून एक संशय अशी संशयांची वृद्धी होत जाते आणि
ती व्यक्तीची वृत्ती ही संशयी वृत्ती तयार होते आणि त्याच प्रकारे ती व्यक्ती सगळ्या भोवती वावरत असते संशयाची वृत्तीने. अशा प्रकारे संशय वाढत जातो. संशय घेतल्याने श्रद्धा जे देव आहेत त्या बाबतीतही संशय घेतल्याने त्या देवतांबाबतही व्यक्ती दूर जाते. संशयामुळे त्या देवत्वापासून ज्यावर श्रद्धा असेल ती. संशय एखाद्या कर्माबाबतीत घेतला कर्म करताना तर ते कर्म संपूर्ण शक्तीनेही घडत नाही, कारण संशय घेतल्यामुळे इच्छा असून व्यक्ती कार्य त्या ताकदीने करत नाही, कारण तिथे मध्ये संशय आलेला असतो. संशय कार्यशक्ती पूर्ण प्रगट होऊ देत नाही. असा एक संशय असतो जो एकातून अनेक आणि मग व्यक्ती संशयी बनते. म्हणून कुठल्याही व्यक्तींवर संशय घेत असताना, कुठल्याही सत्कर्माबाबत संशय घेत असताना त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच त्या बाबतीत संशय घ्यावा. जे खरोखर सत्कर्म असेल तर तिथे आपण पापाचे भागीदार होत असतो, एवढं मात्र लक्षात घ्यायचं. अशी ही संशय वृत्ती याबाबत मी आपल्याशी हा संवाद साधला. धन्यवाद.